माननीय तुषार देओल यांचे मोठे बंधू सनी देओल या ठिकाणी आलेले आहेत, त्यासाठी जोरदार टाळ्या. हो, उसका नाम तुषार देओल है. उसका नाम तुषार देओल है सर. हाँ, इसके जो लिए बोले सोनिहाल बराबर है. पण ते मेरे को एक बात पूछनी थी सर आपको, म्हणजे आप इतना ऐसा पलवान टाइप के व्यक्तिमत्व है आणि आपका भाई ऐसा क्यों सुकड्या. म्हणजे तुमच्या घराण्यात श्रावण हाच पाडते वाटते एकटा फक्त. सर तुमचा तो डायलॉग मला खूप आवडतो तो, ये 2.5 रुपए का हाथ किसी पे पड़ता है. 2.5 किलो का. 2.5 किलो का. 2.5 किलो रुपये कोण टाकले किलोच्या मनात. तुमचा जे डायलॉग होता ना त्या हिशोबाने बोला ना. हा, अबे बैताळा, हा 2.5 किलोचा हात कोणावर पडला ना माणूस भेटत नाही, उठून जाते. एक हात विदर्भ आहे. सतत तारीख पे तारीख ओरडणारे सनी देओल या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो. अखिल भारतीय तारखा मागू नका, डायरेक्ट कॅलेंडर घ्या रे संघटनेचे अध्यक्ष. अरे बाप, क्या बात. अरे बाप, असा 2.5 किलो का. साक्षात अक्षय कुमार पण या ठिकाणी आलेले आहेत. नहीं सर, आप बेटो आपके बारे में कुछ ज्यादा लिखा नहीं मैंने, टेंशन. मैं इतना एक्साइटेड हो रहा हूँ मेरे बारे में, कब बोलेंगे आप बोले कुछ लिखा नहीं है. वो मैं खाली आपके बारे में, वो मेरे को जो स्टंट आप करते हैं सर, कितना जबरदस्त स्टंट करते हैं. क्या बात, सच्ची. हाँ, अरे कितना किधर से कूदते किधर से क्या करते वो, म्हणजे ऐसे तो म्हणजे प्राणी भी नहीं करते कोई. क्या बात है. कितना जबरदस्त स्टंट करते तू. तर असे जबरदस्त स्टंट करणारे अक्षय कुमार या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो. घरच्या घरी स्टंट करू नका, हातपाय मोडून घेऊ नका संघटनेचे अध्यक्ष भारत गणेश यांना. सचिन जी यांच्या रूपानं क्रिकेटचा देव बापच आपल्या या ठिकाणी आलेला आहे. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. म्हणजे रेकॉर्डचंही रेकॉर्ड करणारा हा माणूस आपल्या ठिकाणी आलेला आहे. म्हणजे तुम्ही स्वतः एकदम साइलेंट बात करते हो, बहुत साइलेंट बोलते हो, लेकिन आपकी बैट बहुत खतरनाक बोलती है सर. इतना खतरनाक. लेकिन सर मेरे को बहुत दुख हो रहा है, आज अब रिटायर हो गए कि नहीं, मेरे को बहुत दुख हो रहा है. रिटायर होना नहीं चाहिए था, लेकिन कैसा फिर रिटायरमेंट के बाद क्या लाइफ में आपका कैसा अभी चलता है. रिटायरमेंट होने के बाद अभी हमारी एक टीम बन रही है जिसमें लारा शेनवन सब खेल रहे, दोबारा आ रहे हैं ना 2020, उसमें आ रहा हूँ मैं. अच्छा. लेकिन आपको रिटायरमेंट के बाद ज़्यादा तकलीफ नहीं होगी पेंशन के लिए, है ना. नहीं, कोई तकलीफ नहीं होगी. इनका चेहरा इतना फेमस है, पेंशन के लाइन में साहब ने देखा, अरे सचिन आ जाओ इधर से आ जाओ, है ना. फटाफट पेंशन मिल जाती होंगी आपको, है ना सर. ओ या डेफिनेटली. क्या बात है सर. तर असं एक क्रिकेटचं मोठं व्यक्तिमत्व या ठिकाणी आलेलं आहे. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो. बॉल बॅटनच मारा, हातानं मारू नका संघटनेचे अध्यक्ष भारत गणेश यांना. साक्षात बिग बी या ठिकाणी आलेले आहेत. मैं बहुत अवकाश से छोटा आदमी हूँ, मैं क्या गांव का सरपंच हूँ, क्या मैं बोलूँ. आपने जो इतना बड़ा हमारे सामने जो आदर्श खड़ा कर दिया है, बच्चे बच्चे तुम्हारे नाम से, बच्चे क्या बूढ़े भी, आप तो बूढ़े भी बहुत प्यार में हैं आपके. हाँ, बूढ़े गांव के बहुत प्यार करते हैं आपसे. मैंने देखा हमारे गांव के बूढ़े बहुत पागल है तुम्हारे पीछे हो. मैंने जानबूझ के एड्रेस दिया नहीं उसको तुम्हारा. तर बिग बी या ठिकाणी आलेला आहे. त्यांचं स्वागत मी स्वतः करणार आहे. सरपंच भारत गणेश फिर स्वतः स्वागत करणार आहे. थँक्यू. या सर. तर आज आणखी एक मोठं व्यक्तिमत्व या ठिकाणी आलेलं आहे. मराठमोळे व्यक्तिमत्व, अत्यंत शांत स्वभावाचे, कोणावर कधीही न चिडणारे असे आपले नानाजी या पिक्चरमधून आलेले आहे. तुमचा तो पिक्चर फार हिट होता सर. त्यो वेलकम. यस, भगवान का दिया सब कुछ है, दौलत है, शौहरत है, इज्जत है. अरे इतना रुतबा है शहर में, जिस घर में हाथ रखो रिश्ते के लिए कोई ना नहीं कहेगा. देखिए मेरी बहन संजना को खुश रखने वाला एक लड़का चाहिए. शाबाश. अरे जुबान दिया है, मुखाने नहीं दूंगा. मराठी माणूस है, मराठी माणूस कधी मागे पुढे बघत नाही. या अख्ख्या इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला सांगतो, ज्यांची आदरयुक्त भीती आहे असे नानाजी या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं स्वागत मी स्वतः भारत गणेश फिरे करणार आहे. या सगळ्यांची मोठ बांधणारे सिन्हा साहेब या ठिकाणी आलेले आहेत. सिन्हा साहेबांनी हा सगळा परिवार उभा केलेला आहे, म्हणून सिन्हा साहेबांचं स्वागत मी या ठिकाणी करतो. आता येणार आहे ज्युनियर अमिताभ बच्चन फिरोज खान तुमच्याकडे. फिरोज सरांना पण खूप सिनेमांमधून आपण बघितलेलं आहे. मुझे कभी किसी ने अमिताभ बच्चन नहीं कहा. अच्छा.
देखने के बाद, क्योंकि उनके जैसा मैं दिखता ही नहीं था। और यहाँ पर अपनी एक्टिंग करने के लिए मुंबई आया था, यूपी एक छोटी सी जगह है बदायूं, वहाँ से बहुत कोशिश की, बहुत जगह दौड़ा, सब जगह दौड़ दौड़ कर थक गया, बड़ी बड़ी बिल्डिंगें, और मैं थक हार गया। स्टेशन पे जाके सो गया। रात को पुलिस वाले आए, इन्होंने धक्का दे के बाहर निकाल दिया। बड़ी परेशानी, जेब के सारे पैसे ख़त्म हो गए। घर वालों से शर्म में मांग भी नहीं रहा हूँ कि मुझे क्या ज़रूरत है और क्या नहीं है। और जब मैं एक जगह, एक कुरला जगह पहुँचा, 9 नंबर, तो वहाँ पर देखा कि हमारे ये जो अनिल साहब हैं, इनका शो चल रहा था। भाई साहब ने भी काफ़ी हमें समझाया, बोले भाई ये ठीक है, तुम्हारी हाइट वाइट नहीं है, तुम अमिताभ की तरह नहीं दिखते हो, लेकिन करोगे तो दिख जाओगे। थोड़ा शूज़ जो है हील वाला पहनो और उसके अंदर पैडिंग डालो और उसकी तरफ बोलो। उस पर मैं बोलता नहीं था अमित जी की तरह। तो उनके सामने पहली बार मैंने वो डायलॉग सुनाया था, मुझे आज भी याद है कि जनाब तनिक ज़रा अपनी खिड़की खोलेंगे, हमारी तारीफ ज़रा लंबी है। बचपन से है सर पे अल्लाह का हाथ, अल्लाह रखा है अपने साथ। क्या बात। बाजू पे है 786 का बिल्ला। तभी वहां से भाई साहब ने मेरा नाम रखा टिंगू अमिताभ बच्चन। आता येणार आहे गोविंदा। नमस्कार। आनंद केसरकर। मला वाटतं आनंद सर तुम्ही कोकणातले आहात असं मला कळलं। सावंतवाडीचे हे केसरी म्हणून एक गाव आहे। अच्छा, हो तिकडचं आहे। गोविंदाचा एक पिक्चर रिलीज झालेला लव 86। त्यावेळेला मी कॉलेजमध्ये होतो आणि माझी बहीण ते पिक्चर बघून आलेली आणि मला सांगितली येऊन घरी की जाऊन तू बघ पिक्चर, तुला तसंच वाटेल, तुझ्यासारखाच दिसतोय तो। मी म्हटलं खरंच जाऊन बघितलं एकदा आणि तसं वाटायला लागलं, अरे माझ्यासारखाच दिसतो। आणि कॉलेजमध्ये सगळे गोविंदा म्हणूनच चिडवायचे। कलाकार ऑर्केस्ट्रा इकडे फेमस होता आणि नेमकं आज त्यांची म्हणजे त्यांना आभार मानतो, कारण त्यांनी मला इथे कला त्यांच्या ऑर्केस्ट्रामध्ये वगैरे परफॉर्म करायला चान्स मिळाला। इंडस्ट्रीमध्ये यायचं इंटरेस्ट आणि ते गोविंदाची चावी मिळाली, इंडस्ट्रीमध्ये आम्ही एंटर झालो। आणि मला असं संधी मिळाली की गोविंदाचं मी शोज करून ऑल ओव्हर वर्ल्ड आम्ही फिरलो, मी किशोर आणि त्याच पिक्चरमध्ये होतो। आणि मग आता मी गोविंदांना मी पाठवतोय शोजला। वा, त्यांचं मी धनबादला मी शो केला ऑर्गनाईज, आणि इस्रायलला केलं। इस्रायलला पण आता गेल्याच वर्षी ते जाऊन आले, माझा शो केला। तर मंडळी, आज आमच्याकडे सगळे सेम टू सेम कलाकार आलेले आहेत, त्यांच्याबरोबर आपण खूप गप्पा पण मारतोय। पण आता या मंचावरती मी आणखीन एका अवली कलाकाराला आमंत्रित करणार आहे। खरं तर ते व्यवसायानं डॉक्टर आहेत, पण त्यांच्या गळ्यामध्ये काहीतरी जादू आहे। याचं कारण असं, या सगळ्यांनी वेगवेगळे कलाकारांचे वेश घेतलेले आहेत, त्यांच्यासारखं ते आयुष्य जगतायत, पण तो एक वेगळा माणूस आहे ज्याच्या आवाजामध्ये वेगवेगळे कलाकार आहेत। अतिशय मनापासून स्वागत करतो डॉक्टर सुमेध शिंदे यांचं। सुमेध, तुमची ओळख तर सगळ्यांना आहे की वेगवेगळे आवाज तुमच्या गळ्यामधून अगदी जादुई पद्धतीनं बाहेर पडतात। आणि बऱ्याच लोकांना एक आवाज जेव्हा सुरू होईल तेव्हा लक्षात येईल, तो म्हणजे आमिर खान साहेबांचा। आणि आमिर खान यांच्यासाठी सत्यमेव जयतेचं जे मराठी डबिंग असतं ते ऑफिशियल हे करत असतात, ते आपल्यापर्यंत पोहोचतं। मी मराठी, झी मराठी।